सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या पण शुभेच्छा. फ्रेंड्स, नातेसंबंध सुधार हा नवीन वर्षाचा संकल्प करायचा ठरवलंय, तर आयुष्य किती सुकर होईल. नव्या जोमानं नवी सीरीज म्हणूनच आणते आहे, तेव्हा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले करा. जीवनसाथी किंवा लाईफ पार्टनर जेव्हा आपण असं म्हणतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर अशी व्यक्ती येते, जी आपल्याला आयुष्यभर साथ देणारी आपली जोडीदारासारखी असते. पण तसं पाहिलं तर संपूर्ण आयुष्यभर साथ देऊ शकेल असं कोणी असतं का? शक्यच नाही. पण एक व्यक्ती मात्र असते जी आपल्याला आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करते आणि ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतःच. मग या अर्थाने आपणच आपले लाईफ पार्टनर नाही का? पण दुर्दैवाने आपण आपल्यालाच सगळ्यात जास्त गृहीत धरतो, महत्त्व देत नाही किंवा आपल्या स्वतःसोबत प्रेमानं वागत नाही. तेव्हा या नवीन वर्षापासून स्वतःवर प्रेम करण्याचा संकल्प करूया, कारण त्याशिवाय आपल्या आनंदाची, मानसिक स्वास्थ्याची किल्ली आपल्या हातात येणार नाही. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक सायकॉलॉजिस्ट आणि काउन्सिलर आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. फ्रेंड्स, गेल्या वर्षामध्ये आपण अनेक मानसिक आजारांबद्दल माहिती घेतली आणि असे आजार होण्यामागे जे काही घटक जबाबदार असतात, त्यात कॉमन गोष्टी कुठल्या असतील ते पण पाहिलं. तर त्यात एक बाब लक्षात येते, की अनुवंशिकता या घटकासोबतच बालपणी येणारे अनुभव हे बऱ्याच समस्यांचं, आजारांचं मूळ असू शकतं. आता अनुवंशिकता आपल्या नियंत्रणाखाली नाही. पण तसं पाहिलं तर बालपणी येणारे अनुभव हे देखील तरी आपल्या हाती कुठे असतात. त्या अनुभवातून आपण इतरांसाठी किंवा स्वतःसाठी जे निष्कर्ष काढतो, ते चूक आहेत की बरोबर, तरीही त्या सगळ्या अनुभवांमुळे विचार करण्याची जी धाटणी तयार होते, त्यातून व्यक्ती स्वतःबद्दल किंवा जगाबद्दल काहीतरी मत बनवत जाते आणि तिचं व्यक्तिमत्व तयार होत जातं. कारण शेवटी व्यक्तिमत्व म्हणजे काय? तिचे विचार आणि वर्तन. असं असलं तरीही एकाच कुटुंबातील दोघांना बरेचदा अगदी सारखे अनुभव येतात, तरी दोघांवर सारखे परिणाम होत नाहीत किंवा ते स्वतःबद्दल सारखं मतही बनवत नाहीत आणि त्या गोष्टींचा त्या दोघांवर प्रौढपणी सारखा प्रभावही पडत नाही. मग असं वेगळंपण तयार का होतं? असे कुठले घटक आहेत, की ज्यामुळे व्यक्ती अशी वेगळी जरी असली, तरी मानसिक आजारांना काही व्यक्ती बळी का पडतात? तर व्यक्तिमत्वांमधील गुणविशेष हे याच्यासाठी कारणीभूत असतात, जे युनिक असतात, म्हणजे अद्वितीय. संशोधनानुसार जर व्यक्ती भावनिकदृष्ट्या अस्थिर असेल, स्वतःला कमी लेखणारी असेल, प्रामुख्याने नकारात्मक विचार करणारी असेल, निराशावादी असेल, तर मानसिक आजारांना निमंत्रण जाऊ शकतं. मग तसं होऊ नये याच्यासाठी काय-काय करावं लागेल? असे गुणविशेष बदलता येतील? आपलं मानसिक स्वास्थ्य आपल्या हाती घेता येईल? आपला स्वभाव बदलता येईल का? नक्कीच. आयुष्यात अनेक नकारात्मक घटना घडत असल्या, मनासारखं होत नसलं, तरी प्रयत्नपूर्वक आपल्याला होणारा क्लेश कमी करता येतो. आणि त्याची सुरुवात कशी करायची? तर चक्क आरशासमोर जाऊन उभं राहायचं आणि आरशात दिसणारी व्यक्ती आपल्याला किती आवडते हा प्रश्न विचारायचा. त्या व्यक्तीबद्दल काय विचार येतात ह्याचं निरीक्षण करायचं. कारण तुम्ही स्वतःच स्वतःबद्दल नकारात्मक विचार करत असाल. तुमची स्वतःची प्रतिमा तुमच्या नजरेत खालावलेली असेल, तुम्ही स्वतःवरच प्रेम करत नसाल, स्वतःला कमी लेखत असाल, तर तुमचा आत्मसन्मान कमी आहे असं असू शकतं, जे अशा कमकुवत व्यक्तिमत्वासाठी कारणीभूत असू शकतं. आपण आपल्याला आवडत नसलो तरीही दुसऱ्यांना मात्र आवडावं अशी आपली अपेक्षा असते. आता कधीतरी आपल्याला आत्मविश्वास वाटत नाही, एखाद वेळी स्वतःचा राग येतो किंवा आपण कमी पडलो असं वाटू शकतं. पण जर नेहमीच तुम्ही स्वतःबद्दल असमाधानी असाल, स्वतःला तुम्हीच आवडत नसाल, स्वतःबद्दल नाराज असाल, तर ते मात्र योग्य नाही. कारण त्यामुळे एखादं काम बिघडलं तर ते आपल्याच चुकीमुळे झालंय असं वाटतं. बहुतांश वेळेस आपण अपराधी स्वरात बोलतो, सारखं सॉरी म्हणतो, नेहमीच स्वतःच्या बुद्धिमत्तेवर शंका घेतो आणि इतरांपर्यंत आपलंच काहीतरी चुकतंय असा चुकीचा संदेश पोहोचवतो आणि आपणही कुढत राहतो. म्हणजे स्वतःला कमी लेखण्याचा दैनंदिन आयुष्यावर वाईट परिणाम होतोच. पण प्रॉब्लेम असा आहे, की होणारे असे नकारात्मक परिणाम आपण ज्या पद्धतीने विचार करतोय
त्यामुळे होतंय हे लक्षात पण येत नाही, इतकं ते आपल्या अनकॉन्शियसमध्ये म्हणजे अबोध मनामध्ये आपणच चांगले नाही हे भिनलेलं असतं. नकळत व्हिक्टिम मेंटॅलिटी म्हणजे बिचारी मी, बिचारा मी असा भ्रम जोपासला जातो. प्रत्यक्षात आपला सेल्फ एस्टीम कमी आहे, हे त्यामागचं मुख्य कारण असतं. सेल्फ एस्टीम म्हणजे आपलं स्वतःबद्दल असलेलं मत किंवा आपण समजत असलेली स्वतःची योग्यता, वर्थ. साहजिकच लो सेल्फ एस्टीम म्हणजे स्वतःबद्दल असलेलं खालावलेलं मत. पण हे मुळातच असं तयार का होतं? जे कसं होतं? तर अर्थातच अगदी लहानपणापासून येणाऱ्या अनुभवांमुळे. उदाहरणार्थ, जर 4-5 वर्षाची एखादी मुलगी शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये भाग घेते, तेव्हा शिक्षक म्हणतात, "अगं, तू जरा काळी-सावळी आहेस, त्याच्यामुळे तुला राणी किंवा परीची भूमिका मिळणार नाही. तू दासीचं काम कर." हे ऐकून तिला नक्कीच वाईट वाटेल. आपल्याला मुख्य भूमिका मिळाली नाही म्हणून तिचं मनही खट्टू होईल. तरी नाटकात काम करायला मिळालं म्हणून ते कदाचित वाईट वाटणं तेवढं विसरलं जाईल, तेवढ्यापुरतं. पण आपण दिसायला चांगले नाही हा निष्कर्ष कायमचा तिच्या मनात बसेल. जर एखादा 10-12 वर्षाचा मुलगा त्याच्या परीने आपल्या मित्राच्या वाढदिवसासाठी एखादं ग्रीटिंग कार्ड बनवतो, तेव्हा वडील म्हणतात, "हे काय फालतू चित्र काढलंय, अजिबात देण्याच्या लायकीचं नाही." हे ऐकून कदाचित तो मुलगा मित्राला विकतचं ग्रीटिंग घेईलही, पण आपल्याला चित्र जमत नाही, आपण जे करतो ते इतरांना दाखवण्याच्या लायकीचं नसतं, या विचारावर शिक्कामोर्तब करेल. हातून घडलेल्या क्षुल्लक चुकीसाठी जर पालकांकडून सातत्याने शिक्षा, अपमान, शिवीगाळ होत असेल, तर आपण पालकांच्या अपेक्षांप्रमाणे नाही, म्हणजे आपण चांगलं नसलो पाहिजेत यावर विश्वास बसतो. कारण त्या निरागस लहान वयामध्ये आपल्यासाठी सगळं करणारे, आपल्यापेक्षा वयानं मोठे असणारे जर पालक असं म्हणतात, तर ते खरं असलं पाहिजे यावर विश्वास बसतो. घरी, शेजारी, शाळेत, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये, नातेवाईकांसमोर जिथं-जिथं लहानपणी कामगिरी करून दाखवावी लागते, त्या प्रसंगांमध्ये आपल्याबद्दल जे कमेंट्स येतात, त्यावरून स्वतःबद्दल असं मत तयार होत जातं आणि आपला सेल्फ एस्टीम कमी किंवा जास्त तयार होत जातो. कधी मुलांसाठी नसलेलं, पण मुलांच्या आकलनाबाहेर असलेलं पालकांचं वर्तन देखील मुलांच्या आत्मसन्मानाला नकळत ठेच पोहोचवू शकतं. जसं आई-वडिलांच्या भांडणानंतर समजा आई खोलीत येऊन रडत असेल, तर तिला रडताना बघून आपल्यामुळे तर आईला त्रास झाला नाही ना, असं वाटून तिचं मूल तिला बिलगून सॉरी म्हणतं किंवा आईचा उतरलेला चेहरा बघून ते मूल पण कसंनुसं होतं. कल्पना करा म्हणजे एखादं उदाहरण जर द्यायचं झालं, की एखादी वर्क फ्रॉम होम करणारी आई, तिला संध्याकाळी ऑफिसमध्ये 6 वाजता ऑनलाईन मीटिंग आहे. त्यामुळे ती आपल्या 3-3.5 वर्षाच्या मुलाला तिच्या नवऱ्याला म्हणजे त्या मुलाच्या वडिलांना सांगते, की पार्कमध्ये खेळायला घेऊन जा. आणि 1 तासभर येऊ नका, कारण मीटिंग आहे आणि अशी सूचना तिने दिलेली असते. पण आता कदाचित वडिलांच्या लक्षात राहिलं नसेल म्हणून किंवा त्यांचे पेशन्स संपले म्हणून किंवा मुलगा घरी जायला हट्ट करतोय, कंटाळला म्हणून, अशा कुठल्याही कारणाने असेल, पण ते वडील जर आधीच घरी आले, तर त्यांना दारात आलेलं बघताच आई चिडून म्हणते, "कशाला इतक्या लवकर आला?" आता मीटिंगमध्ये व्यत्यय आल्यामुळे त्रासलेल्या आईचं सुद्धा जे टेन्शन आहे, ते खरंच असतं. पण त्या कडेवरच्या मुलाला कसं कळणार, की आईचा जो त्रागा आहे, तो आपल्यासाठी नाही. त्याला वाटतं, की आईला आपणच आलेलं आवडलेलं नाही हां, म्हणजे आईला आपण आवडत नाही. म्हणजे आपण चांगली नाहीत. बहुतांश वेळेला पालकांच्या आर्थिक किंवा व्यावसायिक चिंतांमुळे, त्यांचं एकमेकांशी पटत नसल्याने, स्वतःच्या मित्रमंडळींच्या तुलनेत होणाऱ्या आपल्या सुमार कामगिरीमुळे, घरात इतर तणावपूर्ण परिस्थिती असेल त्यामुळे आणि त्यात आपल्यामुळे भर नको, त्याच्यामुळे आपलं वेगळं-वेगळं काहीतरी आपल्याच लेव्हलला मॅनेज करत राहायचं. चिंताग्रस्त किंवा तणावग्रस्त आई-वडिलांच्या भावनांना मुलांनाच सांभाळावं लागत असल्याने, बालपणीच्या नाजूक वयामध्ये मोठे दुःखद प्रसंग पाहण्याची वेळ आल्याने किंवा समाजासोबत आपली दिसणारी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विषमता अनुभवल्याने किंवा सारखी घरामध्ये मारहाण करणारे, अपमान करणारे, शिव्यागाळी करणारे किंवा अत्यंत कडक शिस्त असणारे पालक या अनेक गोष्टींनी मुलांचा आत्मसन्मान कमी होतो. खरं पाहिलं तर ह्यातल्या अनेक बाबी त्या मुलांच्या आत्मसन्मानासोबत निगडीत नसतातच. पण हे तत्वज्ञान त्या वयात कसं कळेल? आणि स्वतःबद्दल केलेले असे विचार आणि त्यातून आय एम नॉट गुड इनफ, आय डोंट डिझर्व्ह असे काढलेले निष्कर्ष मात्र मनात पक्के होतात. आणि ते इतके घट्ट असतात, की असे निष्कर्ष चूक आहेत, हे मोठ्या झालेल्या कळत्या वयात देखील पचनी पडत नाहीत किंवा लक्षात येत नाहीत. पालक आपल्या मुलांना रागवतात, त्यांच्या चुका काढतात, त्यांच्याकडनं काही अपेक्षा ठेवतात.
अर्थातच त्यांचा हेतू चांगला असतो, पण आपल्या बोलण्याने काय परिणाम होईल हे त्यांच्याही लक्षात येत नाही. आता सायकॉलॉजी या विषयावरती आधारित जसं शाळेत नागरिकशास्त्र हा विषय शिकवला जातो, तसं नातेशास्त्र हा विषय जर शिकवला, तर कदाचित बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. पण तसे शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल होईपर्यंत सायकॉलॉजी संडेज या चॅनलची मदत घ्यावी लागेल. म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल, की आपण स्वतःला कमी लेखतोय किंवा दुसरं कोणी असं वागतंय असं वाटत असेल, तर त्यातनं बाहेर कसं पडायचं हे समजून घेण्यासाठी पुढच्या भागाची वाट बघावी लागेल. त्यामुळे सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नुसतं सबस्क्राईब करून थांबू नका, तर सगळे व्हिडिओ आठवणीने पाहत जा. महिन्याचे 2च व्हिडिओ असतात. सो स्टे ट्यून्ड एंड थँक्स फॉर वॉचिंग.